नमस्कार, वेबदुनिया मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि आता आम्ही आपल्याला अंकशास्त्राप्रमाणे म्हणजे की ज्यांचा मूलांक 4 आहे त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष कसे राहील ते सांगणार आहोत। मूलांक 4 म्हणजे की कोणत्याही महिन्यातील ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 असेल त्यांच्यासाठी हे आहे। तर 4 मूलांक असणाऱ्यांसाठी हे वर्ष गेल्या वर्षापेक्षा चांगलं राहणार आहे। 2026 हे वर्ष तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे वर्ष ठरेल। तुमच्या वेळेचा सदुपयोग करा, अति आत्मविश्वास टाळा, निर्णय घेण्यात घाई करू नका कारण नुकसान होण्याची शक्यता आहे। तसेच प्रवास फायदेशीर ठरेल परंतु कोणत्याही कामात घाई करू नका। तुमचा राग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आधीच नियोजित कामे बिघडू शकतात। तुमची एखाद्या अज्ञात व्यक्तीशी भेट होऊ शकते। यावर्षी जर तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलं तर वेळ आणखीन चांगला जाईल। यावर्षी तुमचे गुप्त शत्रू निर्माण होऊ शकतात, त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्यापासून सावध राहा। करिअर बद्दल बोलायचं तर नोकरी किंवा व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगले राहील। गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांचे वरिष्ठांशी सौहार्दपूर्ण संबंध असतील। जुलै नंतर त्यांचा काळ आणखीन चांगला जाण्याची शक्यता आहे। तर तुमच्या नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे। हे वर्ष व्यवसायासाठी अनुकूल असेल। नवीन बाजारपेठ शोधणाऱ्या उद्योजकांना यश मिळेल। जर तुम्ही स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रयत्न करू शकता। भागीदारीसाठी हा अनुकूल काळ आहे परंतु जोडीदार काळजीपूर्वक निवडणे उचित आहे। इव्हेंट मॅनेजमेंट, सेवा क्षेत्र, आर्थिक व्यवस्थापन, संप्रेषण आणि मार्केटिंग मध्ये सहभागी असणाऱ्यांनी विशेष यश त्यांना मिळणार आहे। तसेच 2026 हे वर्ष तुमच्यासाठी यशाचे वर्ष असेल परंतु यश तुमच्यावर ओझे होऊ देऊ नका आणि तुमच्या वागण्यात शालीनता राखा। विद्यार्थ्यांना चांगला वेळ मिळेल। शेअर्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये नफा मिळू शकतो परंतु लोभ टाळा। नातेसंबंधांबद्दल बोलायचं तर प्रेम संबंध उत्साही असतील। तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा। यावर्षी अनपेक्षित प्रवासाची शक्यता देखील आहे। प्रेम संबंध विकसित होऊ शकतात। जर तुम्ही प्रेम विवाह करण्याचा विचार करत असाल तर प्रभावी संवाद जे आहे ते यशस्वी होईल। अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात। तुमच्या नात्यांमध्ये संतुलन राखा। आरोग्याबद्दल बोलायचं तर यावर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। खाणे-पिणे किंवा प्रवास करण्यात अतिरेकीपणा तुमचे शारीरिक संतुलन बिघडू शकतं आणि यावर्षी तुम्हाला सर्दी, खोकला आणि पोटाशी संबंधित समस्या येऊ शकतात। म्हणूनच तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या। तर यावर्षीसाठी उपाय काय आहे? तो बुधवारी गणेश मंदिरात जा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा। गाईला हिरव्या भाज्या आणि पक्ष्यांना भिजवलेली डाळ खाऊ घाला। तसंच आपण भाग्यशाली रंगाबद्दल बोललं तर हिरवा आणि हलका निळा रंग वापरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि बुधवारी कोणतेही शुभ कार्य करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तो यशस्वी ठरेल। आणि शुभ अंक बद्दल बोलायला गेलो तर 1, 5 आणि 6 हे शुभ अंक असतील।